नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे। काकडीला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता आपण यावरची सालं काढून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर सालं न काढता देखील याचे थालीपीठ बनवू शकता, परंतु बऱ्याचदा काय होते की काकडीची वरची बाजू ही हलकीशी कडसर लागते, त्यामुळे अशा प्रकारे मी संपूर्ण काकडीची सालं काढून घेतलेली आहे। आता आपण मध्यम आकाराच्या किसणीने या काकडीला व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे। मोठ्या आकाराची काकडी आहे त्यामुळे किसताना यातील बिया वगैरे आपोआप साईडला होतात, तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण काकडीला मस्त असं मी किसून घेतलेलं आहे। तर आता आपण या किसलेल्या काकडीला एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेऊया। संपूर्ण किसलेली काकडी टाकून झाली की आता यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ आणि 2 चमचे इतकं बेसन टाकत आहे। बेसन या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर बेसनाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वगैरे देखील टाकू शकता। यानंतर आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। तर मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाऊण चमचा हळद आणि 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये मी टाकत आहे। हिरवी मिरची पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल, कारण की हिरवी मिरचीच्या ऐवजी आपण लाल मिरचीचा वापर देखील केला होता। यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर जवळपास अर्धा चमचा मिठाचा या ठिकाणी मी वापर केला आहे। काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे सुरुवातीला पाणी वगैरे न टाकता काकडी आणि मसाल्यांना या पिठासोबत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पीठ न मळता किंवा न लाटता अगदी सोप्या पद्धतीने काकडीचे थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवलेले आहे। याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगोदर मी काकडीसोबत याला मिक्स करून घेतलेले होते आणि यानंतर साधारणतः 3 ते 4 चमचे पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी हलकीशी मी नरम केली आहे। यामुळे काय होईल की तव्यावरती हे थालीपीठ आपल्याला अगदी सहजासहजी लावता येईल। आता हा नाश्ता अधिकच छान असा चटपटीत व्हावा याकरता यामध्ये मी पाऊण चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट देखील टाकत आहे। सुरुवातीला अद्रक आणि लसूण घालायचे मी विसरून गेले होते, त्यामुळे या ठिकाणी शेवटी घालत आहे। तुम्ही हवं तर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र पेस्ट करून देखील यामध्ये घालू शकता। तर बघा अशा प्रकारे अद्रक आणि लसणाला या पिठामध्ये छानपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या थालीपीठाची चव अधिकच छान येईल। जवळपास हे पीठ अगदी छान असं मिक्स करून झाले आहे। तर आता आपण ताबडतोब थालीपीठ बनवण्यास घ्यायचे आहे। याकरता एक नॉनस्टिक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला होता। यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊ। तर साधारणतः अर्धा चमचा तेलाचा या ठिकाणी मी वापर केला आहे। तवा छानपणे गरम झाला की हाताला थोडेसे पाणी लावून आपण यावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जे काकडी आणि गव्हाच्या पिठाचे मिश्रण बनवलेले होते त्यातून थोडंसं डो या ठिकाणी मी घेतलेलं आहे। यानंतर अशा प्रकारे हाताला पाणी लावून हलक्या हलक्या हाताने प्रेस करत त्याला थापून घ्यायचे आहे। अगदी सहजासहजी तव्यावर थापता येते आणि शक्यतो हे थालीपीठ थापताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे, कारण की गरम तव्यावर हाताला चटके वगैरे बसण्याची देखील शक्यता असते। जितकं पातळ होईल तितकं तुम्ही या ठिकाणी याला पातळ पसरवून घेऊ शकता। तर बघा अशा प्रकारे अगदी छान असं पातळ मी थालीपीठ यावरती लावून घेतलेलं आहे। थालीपीठ लावून झालं की याच्यामध्ये आपण अशा प्रकारे चिरा पाडून घ्यायचा आहे। यामुळे काय होते की जेव्हा आपण वरच्या साईडने तेल वगैरे घालतो तर ते खालच्या साईडने अगदी सहजासहजी जाते आणि खालच्या साईडने देखील हा पराठा म्हणजे चिला अगदी छानपणे भाजला जातो। कढईने आणि मधोमध पुन्हा मी अर्धा चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवू आणि मध्यम आचेवर यावरती झाकण ठेवून अगदी छानपणे याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत याची वरची बाजू मस्त अशी कोरडी होत नाही तोपर्यंत आपण या थालीपीठाला शेकून घ्यायचं आहे। 2 मिनटं झाली की पुन्हा मी थालीपीठाला चेक करते। तर बघा वरची बाजू याची छानपणे कोरडी झाली आहे। तर आता आपण याला पलटवून घ्यायचे आहे। तर बघा खालची बाजू याची छान अशी भाजलेली आहे, तव्याला वगैरे अजिबात चिटकलेलं तुम्हाला दिसणार नाही आणि वरच्या साईडने देखील तुम्ही याचा रंग बघू शकता, खूप छान असा खरपूस रंग देखील या थालीपीठाला आला आहे। तर आता आपण खालच्या साईडने याला भाजून घ्यायचं आहे। तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की अलीकडे भयंकर असा उन्हाळा सुरू आहे आणि अशामध्ये नाश्त्यासाठी रोज रोज तेलकट किंवा मसाल्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि अशात पोटाला थंडगार ठेवण्यासाठी काहीतरी पौष्टिक असा पदार्थ बनवायचा म्हटलं तरी काकडीचे थंडगार थालीपीठ तुम्ही नक्कीच बनवू शकता।
मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा नाश्ता अगदी सहजासहजी अवघ्या 10 मिनिटांमध्ये पीठ वगैरे न भिजवता किंवा न लाटता हे थालीपीठ तुम्ही बनवू शकता। आणि बघा अशा प्रकारे एक थालीपीठ या ठिकाणी भाजून तयार झाले आहे। तर आता आपण सेम प्रोसेसने बाकीचे संपूर्ण थालीपीठ अशा पद्धतीने बनवून तयार करायचे आहे। तर यासाठी पुन्हा मी तव्याला तेल लावून घेतलेले आहे आणि पुन्हा हाताच्या साहाय्याने प्रेस करत अगदी छान असं पातळसर थालीपीठ लावून झालेले आहे। हे काकडीचे पौष्टिक थालीपीठ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी, इतकेच नाही तर संध्याकाळी चपाती भाजी लाटायचा कंटाळा आला असेल तर तेव्हा देखील बनवू शकता। खूप साधा सोपा, अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे। तर भयंकर उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडगार ठेवणारे काकडीचे थालीपीठ तुम्ही घरी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।